गेल्या वर्षापासून आम्ही घरच्या घरी नागाची मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवतो आणि त्या मूर्तीला घरच्या घरी रंग देऊन त्या मूर्तीची पूजा करतो। बरं, ह्या वर्षीची रंगवलेली मूर्ती पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बरं, तुम्हाला सांगायचं राहिलं, नागपंचमीला उकडलेलंच खातात, तर मग आज एक स्पेशल पदार्थ बनवणार आहोत। तुम्हाला पाहायचं आहे? चला दाखवते। यंदा नागपंचमी आम्ही कोकणात साजरी करत असल्यामुळे हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे। आणि जसं मी म्हटलं, नागपंचमीला फक्त उकडलेलंच खातात, तर हा पदार्थ देखील उकडूनच म्हणजे वाफेवर शिजवून बनवला जातो। तर आज आम्ही पातोळ्या बनवलेल्या आहेत आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ आलेला आहे कमाल कन्या या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा। ही आहे यावर्षीची नागाची मूर्ती। कशी वाटली मला कमेंट करून सांगा।